अंजनगाव सुरजी शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. वारंवार चक्रा मारूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला आणि एजन्सीवर मोठा गोंधळ झाला. या घटनेची माहिती मिळताच अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा साठा अपुरा असल्याने नागरिक त्रस्त होते. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने सकाळी शेकडो संतप्त ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी केली. नागरिक आणि एजन्सी प्रशासन यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिला वर्गामध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून खासदार बळवंत वानखडे यांनी स्वतः गॅस एजन्सीवर हजेरी लावली. रांगेत ताटकळत उभ्या असलेल्या महिला आणि नागरिकांच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरूनच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही हक्काचा गॅस मिळत नसेल तर हे प्रशासन आणि कंपनीचे अपयश आहे. अंजनगाव सुरजी शहरातील गॅस पुरवठा युद्ध पातळीवर सुरळीत करा अशा कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. अंजनगावला आलो मी, एवढी त्या गॅसच्या समोर लाईन एवढ्या भानगडी निर्माण आहे. काही मला वाटते काहीतरी त्याला पुरवठा कमी होते की काय होते काय नाही, त्याची काहीतरी रिक्वायरमेंट जास्त वाटते. एवढा गोंधळ आहे तिथं. मोठीची मोठी रांग आहे तिथं, ते केवायसी म्हणजे काय नवीनच भानगडी आहे काय भेटलाय. हा, मग आमचं म्हणणं कसं आहे की शासनानं तसं सांगितलं पाहिजे ना. शासन काय पुरवलं, पुरवठा म्हणजे टंचाई नाही, भरपूर सिलेंडर आहेत, भरपूर हे आहे, ह्या पद्धतीनं वागते बोलते ना. मग लोकांच्या डोक्यात काय आहे, नाही बा सरकार तर सांगून राहिला सिलेंडरची कमी नाही. मग हे यायचीच काही बदमाशी आहे एजन्सीवाल्याची. देशमुख एकच जे, आणि सरकारनं तसं किंवा प्रशासनानं असं जाहीर करायला पाहिजे ना लोकांच्या माहितीसाठी, किंवा सिलेंडर मिळतील पण टप्प्याटप्प्यानं मिळतील किंवा असं काही. काही लोकांचे समजा आता 4 तारखेला नंबर लागला होता, आजची किती आहे 20 तारीख आहे. मग या काळातही नाही भेटलं द्यायले, तेवढं पाहून घ्या आणि थोडं म्हणजे नाही असे भानगडी झाल्या पाहिजे. खासदारांच्या मध्यस्थीनंतर आणि प्रशासनाकडून गॅसची अतिरिक्त खेप तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मिळाल्यावर ग्राहकांचा संताप शांत झाला. ज्यांचे बुकिंग प्रलंबित आहे त्यांना पारदर्शक पद्धतीने आणि प्राधान्याने गॅस वाटप करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी एजन्सी मालकांना दिले. यावेळी खासदारांसोबत सुनील गावंडे, प्रदीप देशमुख, विकास येवले, इंजिनियर सुयोग खाडे, कैलास शिरसाट व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा हलली असून येत्या 1-2 दिवसात शहरातील गॅस पुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खासदार वानखडे यांच्या तत्पर भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. कालावधी निघून गेल्यानंतरही जे शासनाचं प्रशासनाचं गॅसच्या टंचाईच्या बाबतीत जे नियोजन होतं ते आजही आपल्याला खोळंबलेलं दिसेल. वारंवार प्रशासन आणि शासन सांगते की गॅसची कुठेही अडचण नाही, गॅसची कुठेही टंचाई नाही. परंतु आज जे अंजनगावात मी पाहतो की रांगा लागल्या, लोकांचा एकदम गोंधळ उडलेला आहे. लोक अक्षरशः एजन्सी मालकाच्या पाया पडण्यासाठी सुद्धा तयार आहेत. म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आजही गॅस टंचाईच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. सरकारचं 1 महिन्याचा जरी ग्रामीण भागातला विषय आहे, 45 दिवसात नंतर भेटील, परंतु 2-2 महिने झाले काही लोकांना गॅस मिळाला नाही. म्हणून त्याचं कुठं नियोजन पुन्हा करणं गरजेचं आहे. याकडे लक्ष देण्याचं आहे किंवा सरकारनं सांगायला पाहिजे. सरकार एवढंच सांगते की गॅस टंचाई नाही, नंतर सरकारनं ही सांगायला पाहिजे की गॅसचा तुटवडा आहे, टंचाई आहे, लोकांनी धीर धरावा आणि
अन्य साधनं वापरून आपलं जे काही दैनंदिन कारभार आहे, कामकाज आहे, ते करावं असं शासनानं कधीतरी खरं सांगावं, लोकांच्या भावनांना जपावं, हे या निमित्तानं मी सरकारला आवाहन करतो. विदर्भ न्यूज ब्युरो, अंजनगाव, सुरजी.